आपण करणार आहोत कारल्याचे लोणचे। इथे मी 5 ते 6 कारली घेतलेली आहेत आणि ते मध्यम भागी चिरून त्याचे 2 भाग केलेले आहेत आणि त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे, खोबरं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेला आहे, धणे आणि जिरे घेतलेले आहेत आणि त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। एका प्लेटमध्ये कांदा आणि वाटलेला मसाला, हळद, तिखट आणि मीठ आणि शेंगदाण्याचा कूट करून एकजीव करून घेतलेले आहे। कारलं शिजवताना मी मीठ, चिंच आणि पाणी ओतलेलं आहे आणि एक शिट्टी करून घेतलेली आहे। कारलं फोडणीला घालताना त्यामध्ये कढीपत्ता, मोहरी घातलेली आहे आणि जे वाटण आपण केलंय ते सर्व कारल्यामध्ये भरलं आहे आणि एक एक करून सर्व कारले आपण तेलामध्ये घातलेली आहेत। वरून तुम्ही चिंच आणि गूळ घालून मिश्रण एकजीव परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं हे मिश्रण चांगले परतून घ्यायचे आहे, जेणेकरून मसाल्याचा वास येणार नाही आणि कारलं हे रुचकर लागेल। आपण थोडेसे पाणी घालणार आहोत आणि त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि ते 2 ते 3 मिनिटं शिजून देणार आहोत। हे कारल्याचे लोणचे एकदम चविष्ट लागते आणि कारल्याचा कडूपणाही लागत नाही। 1 ते 2 शिट्ट्या केल्यामुळे कारल्याचा कडूपणा हा सर्व निघून जातो। हे कारले आपण 2 ते 3 मिनिटं शिजवून घेणार आहोत। झाकण उघडून बघू शकता हे कारल्याचे लोणचे किती चविष्ट झाले आहे। एकदा नक्की करून बघा कारल्याचे लोणचे।